हॅलो फ्रेंड्स, आज आपण डिस्कस करणार आहे ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मधलाच कोनिकल पेंड्युलम. सो कोनिकल पेंड्युलम म्हणजे काय? तर सी हिअर, दिस इज अ point mass, or this is called as a bob, and this bob is suspended from a string which is massless, inextensible and suspended from a rigid support. म्हणजे ही स्ट्रिंग कशी आहे तर मासलेस, म्हणजे त्याला खूप कमी वेट आहे. इनएक्सटेन्सिबल, ती रबरासारखी एक्सटेंड होऊ शकत नाही, एक्सपांड होऊ शकत नाही. आणि सस्पेंडेड फ्रॉम रिजिड सपोर्ट. आता ही स्ट्रिंग ऍक्च्युली अजून खूप लांब असते पण इथून दिसणार नाही, सो आय हॅव टेकन शॉर्ट. सो सस्पेंडेड फ्रॉम रिजिड सपोर्ट. रिजिड सपोर्ट म्हणजे ऍक्च्युली आपण लॅबमध्ये जो स्टँड असतो आपला, त्या स्टँडला जेव्हा आपण हे पॅक करणार त्यावेळेला तो रिजिड सपोर्ट होतो. सो असा हा पेंड्युलम आहे. आता सिंपल पेंड्युलम म्हणजे जेव्हा हा जो असा पेंड्युलम आहे, हा पॉइंट मास आहे, त्याला जेव्हा आपण या पद्धतीने डिस्प्लेस करतो त्याच्या ओरिजिनल पोझिशन पासून आणि आपण सोडतो, तेव्हा ही जी त्याची मोशन आहे ही सिंपल पेंड्युलमची मोशन आहे. तो व्हर्टिकल प्लेन मध्ये टू अँड फ्रो मूव्ह होतो आहे. पण कोनिकल पेंड्युलम, सो व्हॉट इज कोनिकल पेंड्युलम? कोनिकल पेंड्युलम त्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे कोन, कुठेतरी कोन. आईस्क्रीम खातो ना आपण, तर त्यावेळेला आपल्याला कोन मधून आपण आईस्क्रीम खातो, त्याचा आकार कसा असतो. सो this is the bob. Now this bob, when this bob is moving in horizontal circle, so this bob is performing horizontal circle and the string is making or string is describing a cone. String चा आकार आपण आईस्क्रीम खातो उन्हाळ्यात त्या कोन सारखा आहे आणि बॉब हा हॉरिझॉन्टल सर्कल परफॉर्म करतोय. तर ही जी सिस्टीम आहे, ऑफकोर्स त्याला रिजिड सपोर्ट मध्ये लावायला पाहिजे, पण इथे मी हाताने धरून ठेवलेलं आहे. सो ही जी सिस्टीम आहे याला म्हणतात कोनिकल पेंड्युलम. आता आपल्याला डिस्कस करायचं आहे अबाउट द कोनिकल पेंड्युलम. सो नाउ सी हिअर, दिस इज द रिजिड सपोर्ट and this is the bob. Now m is the mass of the bob, mg is the weight which is acting in the downward direction, l, capital L, is the length of this string, the length of the string. t0 is the tension in the string. theta is the semi-vertical angle of the cone. semi-vertical का म्हटलं? कारण हा जो कोन आहे बघा, असा हा उलट दिसतोय आणि ह्याच्यातला हा हाफ अँगल आहे, म्हणून आपण त्याला सेमी व्हर्टिकल अँगल ऑफ द कोन असं म्हटलेलं आहे. आर हा आता खाली हा जो बॉब डिस्क्राईब करतोय तो काय डिस्क्राईब करतोय? सर्क्युलर ट्रॅक मध्ये चाललंय. तो हॉरिझॉन्टल सर्कल डिस्क्राईब करतोय, हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये चाललाय म्हणून त्या सर्कलला काही रेडियस असेल. सो आर इज द रेडियस ऑफ द सर्कल. नाउ we know that this is theta. So what is cosine of theta? Cosine of theta is the adjacent side upon hypotenuse. So adjacent side कोण आहे तर h, म्हणजे ऍक्सियल हाईट म्हटलं जातं या कोनची h. आणि l म्हणजे कोण आहे तर ही लेंथ आहे. सो h upon l. So this is the cosine theta, h upon capital L. Sine of theta is the opposite side upon the hypotenuse. So opposite side is r, that is the radius of the horizontal circle. L is the length of the string. So r is equal to L sine theta. Now we know omega, that is the angular velocity. हा फॉर्म्युला मी सांगून ठेवते का तर आपल्याला पुढे यूज करायचंय. So omega is equal to 2 pi n is equal to 2 pi by t. हा फॉर्म्युला आपण अगदी इनिशियल स्टेजेस मध्ये आपण डिस्कस केलेला आहे आणि 11th स्टँडर्ड मध्ये पण आपण डिस्कस केलेला आहे. नाउ वी आर गोइंग टू डिस्कस ॲज ऑलवेज द फोर्सेस ऍक्टिंग. आता हा जो बॉब आहे इथे, या बॉबवर कोणते कोणते फोर्सेस ऍक्ट होत आहेत ते आपण डिस्कस करतोय. सो फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉब ऍट पॉइंट बी. सो नेहमी पहिला फोर्स जो असतो तो म्हणजे असतं त्याचं वेट.
सो वेट विच ऑलवेज ऍक्ट्स इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. त्याच्यानंतर आता या ठिकाणी दुसरा फोर्स कोणता आहे, तर टेन्शन इन द स्ट्रिंग. सो द टेन्शन इन द स्ट्रिंग इज इन दिस डायरेक्शन. सो टेन्शन इन द स्ट्रिंग. आता आपल्याला फॉर्म्युलीज काढण्यासाठी, कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण हे जे फोर्सेस आहेत किंवा हा जो टेन्शन आहे ह्याला आपण दोन परपेंडिक्युलर कंपोनंट्समध्ये सेपरेट केलं, जसं आपण नेहमीच करतो. सो T0 इज सेपरेटेड इंटू टू परपेंडिक्युलर कंपोनंट. हा थीटा आहे म्हणून हा पण थीटा आहे. पहा, हे दोन्ही पॅरलल लाईन्स आहेत म्हणून हे दोन्ही अँगल्स हे सेम असणार आहेत. सो थीटा, दिस इज ऑल्सो थीटा. थीटाच्या जवळचा जो आहे तो T0 कॉस थीटा आणि त्याच्या पलीकडचा जो असतो तो T0 साइन थीटा. मी मागच्या वेळेला सांगितल्याप्रमाणे. सो टी ला सेपरेट केलं, T0 कॉस थीटा इन द व्हर्टिकल डायरेक्शन अँड T0 साइन थीटा इन द हॉरिझॉन्टल इनवर्ड डायरेक्शन. इनवर्ड डायरेक्शनला आहे. नाव mg is equal to T0 cos theta. The weight is balanced by the component T0 cos theta. याला आपण इक्वेशन 1 दिलं. अँड आता माझा जो पार्टिकल आहे तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय म्हणून तिथे नेसेसरी आहे काय, सेंट्रिपिटल फोर्स. कोणीतरी सप्लाय केला पाहिजे सेंट्रिपिटल फोर्स, तर ती सर्क्युलर मोशन घडणार आहे. मग या ठिकाणी कोणता फोर्स नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स सप्लाय करतोय, तर हा जो कंपोनंट आहे T0 साइन थीटा, टेन्शनचा जो कंपोनंट आहे हॉरिझॉन्टल कंपोनंट T0 साइन थीटा अलॉंग द इनवर्ड डायरेक्शन, तो सप्लाय करतोय नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. म्हणून mr ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे, कोणी दिलेला mr ओमेगा स्क्वेअर T0 साइन थीटा, आणि याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हटलं. सो आपण इक्वेशन 2 डिवाइडेड बाय 1 ॲज ऑलवेज. सो mr ओमेगा स्क्वेअर अपॉन mg इज इक्वल टू T0 साइन थीटा अपॉन T0 कॉस थीटा. T0 कॅन्सल होणार आणि आपण रिअरेंज केलं आणि ओमेगा स्क्वेअर कसा लिहिला, g साइन थीटा अपॉन r कॉस थीटा. mm पण कॅन्सल केला. नाव ह्या r च्या जागेवर मात्र मी ही व्हॅल्यू टाकली. सो r इज l साइन थीटा. मग इथे आपण पुटअप केली l साइन थीटा. साइन थीटा कॅन्सल केले. ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू किती मिळाली, g अपॉन l cos theta. So omega is the angular velocity of the bob. So under root of g upon l cos theta. मग ही अँग्युलर व्हेलॉसिटी मिळालेली आहे. आता आपल्याला जर टाइम पिरियड पाहिजे असेल, सो टाइम पिरियड, द टाइम रिक्वायर्ड फॉर द बॉब टू मूव्ह इन द हॉरिझॉन्टल सर्कल, सो दॅट इज t इज इक्वल टू 2 बाय ओमेगा. सो दॅट इज इक्वल टू ओमेगा, आपण इथे व्हॅल्यू टाकली 2 अपॉन अंडर रूट ऑफ g अपॉन l cos theta. सो इथे आपल्याला ही व्हॅल्यू मिळालेली आहे 2 अंडर रूट ऑफ l cos theta अपॉन g. सो आता इथे ही आपण टाइम पिरियड फाइंड, ओमेगा फाइंड केला, टाइम पिरियड फाइंड केला. त्यानंतर मग फ्रिक्वेन्सी इज n इज इक्वल टू 1 अपॉन t और n इज इक्वल टू ओमेगा अपॉन 2 पाय किंवा ओमेगा इज इक्वल टू 2 पाय n. हे फॉर्म्युलीज आपल्याला माहिती आहेत. सो n इज इक्वल टू 1 अपॉन 2 पाय आणि ओमेगाची व्हॅल्यू त्याच्याप्रमाणे टाकली अंडर रूट ऑफ g अपॉन l cos theta. तर एक्झाम मध्ये तुम्हाला ते किंवा जेई नीट सारख्या एक्झाम्स मध्ये MCQs जो आपले क्वेश्चन आहेत बोर्डच्या, तर त्या सगळ्यामध्ये आपल्याला हे फॉर्म्युलीजची गरज असते. तर आपल्याला हे ओमेगाचा किंवा टाइम पिरियड ऑफ द बॉब और द कोनिकल पेंड्युलम और द फ्रिक्वेन्सी ऑफ द कोनिकल पेंड्युलम, फ्रिक्वेन्सी ऑफ द बॉब, जे काही. सो दीज आर द फॉर्म्युलीज. नाव ही फिगर मी का काढली आहे, ही आणि ही. सो ही परत तीच फिगर मी का काढली, दिस इज, इथे पहा काय लिहिलंय, इन द इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स अँड इन द नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आपण हे डिस्कस केलेलं आहे आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स पण डिस्कस केलेलं आहे. व्हॉट इज इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, की द फ्रेम विच इज ॲट रेस्ट और विच इज इन मोशन इन अ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी, ती इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे विच इज ॲक्सिलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स, विच हॅज ॲक्सिलरेशन, सो विच इज मुव्हिंग इन ॲक्सिलरेटेड मोशन, सो दॅट इज नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. हे आपण डिस्कस केलेलं आहे. पण मग आता या ठिकाणी बघा, तुम्हाला आठवत असेल तर 11वी मध्ये सुद्धा आपण कोनिकल पेंड्युलमचा अभ्यास केलेला आहे आणि हा जसा हे दिलेलं आहे तशाच पद्धतीचं हेच 11वी मध्ये पण शिकवलं होतं. पण मग आता इथे परत 12वीत घेण्याचा उद्देश काय, तर आपल्याला पर्स्पेक्टिव्ह बदलायचंय, आपल्या विचारांचं आपल्याला डायमेन्शन बदलायचंय.
फ्रेम ऑफ रेफरन्सेस आपल्याला बदलून मग त्याचे अर्थ समजून घ्यायचे आहेत. सो दिस इज समथिंग हायर दॅन द 11th. सो आता इथे जेव्हा मी हा बॉब मूव्ह होत असताना बघते, तर तो जेव्हा बॉब मूव्ह होतो तेव्हा मी कुठे आहे? तर मी बाहेरून बघते, मी बाहेर उभी आहे आणि तो बॉब, ती स्ट्रिंग अशी आहे आणि तो बॉब असा मूव्ह होताना मी बघते आहे. सो आय एम अन आउटसाइडर. किंवा माझी फ्रेम ऑफ रेफरन्स कशी आहे? तर माझी फ्रेम ऑफ रेफरन्स ही इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. मी एका ठिकाणी स्थिर उभी आहे आणि मी बघते की तो कोनिकल पेंडुलमचा तो बॉब असा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय हॉरिझॉन्टल सर्कल्स मध्ये, आणि तो जो तिची स्ट्रिंग आहे ती कोण ट्रेस करते आहे. सो ही जी फ्रेम ऑफ रेफरन्स आहे माझी, ती इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. पण आता जर मला नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये जायचंय, म्हणजे काय करायचंय? तर जर मी एका एकदम पॉइंट मासच्या स्वरूपात आली, तर त्या पॉइंट मासच्या स्वरूपामध्ये मी इथे बसलेली आहे, किंवा मी एखाद्या मुंगीचा आकार घेतला आणि ती मुंगी जर आता त्या बॉबवर बसलेली आहे. सो मग आता त्या मुंगीला, किंवा मी तिथे त्या मुंगीच्या शेपमध्ये बसलेली आहे, त्या मला तिथे काय अनुभव येईल? तर नाव आपण कन्सिडर करू की मी बसमध्ये चाललेली आहे आणि बसनी जेव्हा राईट टर्न घेतली तेव्हा मला काय अनुभव आला की आय एम पुश टू द लेफ्ट. का बरं मी पुश झाली? बिकॉज द pseudo force, the centrifugal force acts upon me. Because this frame of reference is a non-inertial frame of reference, it is accelerated frame of reference. हा जो सर्क्युलर पार्ट आहे हा कसा आहे? तर त्या ठिकाणी ऍक्सिलरेटेड फ्रेम आहे, ऍक्सिलरेटेड मोशन आहे, म्हणून त्या ठिकाणी न्यूटन्सचे लॉज ओबे होत नाहीत. म्हणून आपल्याला असं कन्सिडर करावं लागतं की एक सुडो फोर्स माझ्यावर ऍक्ट होतो आहे आणि म्हणून मला अपोजिट डायरेक्शन मध्ये मी ढकलली जाते आहे. सो ऍक्च्युअल मध्ये कशामुळे घडत असतं की बाय बॉडी हॅज इनर्शिया टू मेंटेन इट स्टेट ऑफ रेस्ट ऑर ऑफ युनिफॉर्म मोशन. पण मी बस बरोबर आहे आणि बस उजवीकडे टर्न झाली, पण माझ्या बॉडीच्या इनर्शियामुळे मला उजवीकडे टर्न व्हायचं नाहीये. पण जेव्हा बस उजवीकडे टर्न झाली, ड्यू टू इनर्शिया ऑफ माय बॉडी मी डावीकडे ढकलली गेली. इथे कोणताही फोर्स अप्लाय झाला नाही माझ्यावर, पण मी डावीकडे ढकलली गेली. मग न्यूटनच्या नियमाप्रमाणे फोर्स अप्लाय झाल्यानंतरच बॉडीनी मूव्ह व्हायला पाहिजे, पण इथे तो कोणताही फोर्स अप्लाय झाला नाही, कारण ड्यू टू इनर्शिया हे घडलेलं आहे. सो मग मी असं अज्युम केलं टू अप्लाय द न्यूटन्स लॉज इन दिस नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आपण असं अज्युम करतो की माझ्यावर सुडो फोर्स ऍक्ट होतो, म्हणजे या ठिकाणी कोणता फोर्स ऍक्ट होतो? सेंट्रीफ्युगल फोर्स ऍक्ट होतो, असं आपण कन्सिडर करतो, जो अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे, जो मला त्या सर्क्युलर ट्रॅकच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये ढकलतो आहे. मग इथे मी जी त्या बॉब बरोबर बसलेली, जशी मी बसच्या बरोबर आहे, बसच्या सीटवर बसलेली, तशी मी इथे त्या बॉबच्या बरोबर एका अगदी छोट्याशा पॉइंट मासच्या स्वरूपामध्ये मी इथे बसलेली असताना कोणते कोणते फोर्सेस ऍक्ट होत आहेत? तर तो जो वेट आहे, तो बॉब, आणि तो जो पॉइंट मास आहे म्हणजे मी, सो ते जे वेट आहे ते डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होत आहे एमजी म्हणून. अँड दुसरा फोर्स कोणता आहे? तर इथे एक सेंट्रीफ्युगल फोर्स ऍक्ट होतोय माझ्यावर, बिकॉज आय एम विथ द बॉब विच इज परफॉर्मिंग अ हॉरिझॉन्टल सर्कल. सो माझ्यावर सेंट्रीफ्युगल फोर्स कोणत्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होणार आहे? सेंट्रीपिटल फोर्सच्या बरोबर विरुद्ध डायरेक्शन मध्ये सेंट्रीफ्युगल फोर्स, सो अपोजिट डायरेक्शन मध्ये ऍक्ट होणार आहे. सो हा सेंट्रीफ्युगल फोर्सची डायरेक्शन आहे mr², ही डायरेक्शन आहे. तिसरा फोर्स कोणता आहे? तर द टेन्शन इन द स्ट्रिंग. मग आता बघा, या टेन्शनला आपण परत दोन परपेंडिक्युलर कंपोनेंट्स मध्ये रिझॉल्व्ह केलं, टी कॉस थिटा आणि टी साइन थिटा. मग आता या ठिकाणी वेटला टी कॉस थिटा ह्या व्हर्टिकल कंपोनेंटनी बॅलन्स केलं, आणि हा जो सेंट्रीफ्युगल फोर्स ऍक्ट होतोय माझ्यावर, याला बॅलन्स करणारा इथे तो टी साइन थिटा कंपोनेंट आहे, सेंट्रीपिटल फोर्स. सो द टी साइन थिटा
विच इज ऍक्टिंग ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स दॅट इज बॅलन्सिंग mr ओमेगा स्क्वेअर. म्हणजे आता इथे आपण मी परत इक्वेशन कसं लिहू शकते, mr ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू T0 साइन थिटा, याला इक्वेशन 2/1. परत आपण इथे तेच इक्वेशन तेच आले दोन्हीही फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये. सो ओमेगा इज परत मी एकदा ओमेगाची व्हॅल्यू फाइंड केली √g/L cos थिटा. म्हणजे इथे आपण जो हा कोनिकल पेंड्युलमची सिस्टीम बघतोय ही कोणत्या पर्स्पेक्टिव्हनी बघतोय, की मी ही इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये आहे आणि मी ही सिस्टीम चालू असलेली बघते आहे, बॉब हॉरिझॉन्टल सर्कल परफॉर्म करत असलेला बघते. आणि इकडे मी पर्स्पेक्टिव्ह बदलला, मी आता त्या बॉबच्या बरोबर आहे पॉइंट मासच्या स्वरूपात. म्हणून आता आणि ती जी फ्रेम ऑफ रेफरन्स आहे आणि तो जो बॉब आहे तो सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह होतोय, म्हणजेच ऍक्सिलरेटेड मोशन मध्ये मूव्ह होतोय, म्हणजेच नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये तो बॉबही आहे आणि मी पण आहे. पण मी त्या बॉबच्या बरोबर आहे. माझ्यावर कोणता फोर्स ऍक्ट होतोय, सेंट्रीफ्युगल फोर्स ऍक्ट होतो आहे. तर मग पण त्या केसमध्ये सुद्धा ओमेगा ही अँग्युलर व्हेलॉसिटी मला सेम एक्झॅक्टली दोन्ही फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये मला अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला किंवा इतरही फॉर्म्युलीज मला एक्झॅक्टली सेम मिळालेले आहेत. तर इथे आपण नवीन काय शिकलोय, तर आपण फ्रेम ऑफ रेफरन्स बदलून बघितलेली आहे आणि मग कोनिकल पेंड्युलमचा अभ्यास केलेला आहे. हे तसंच आहे की जसं तुम्ही अभ्यास करताय आणि तुम्हाला आई येऊन म्हणते, अरे तू अभ्यास फार कमी करतोयस किंवा कमी करतेस तू अभ्यास, अजून करायला पाहिजे. मग तुम्हाला राग येतो की मी अभ्यास करत असताना परत मला आई म्हणते की तू अभ्यास कमी करते. तर आपण आपली फ्रेम ऑफ रेफरन्स बदलायची आहे. त्या केसमध्ये आपण आईच्या फ्रेम ऑफ रेफरन्सनी बघायचंय की कॉम्पिटिटिव्ह फील्ड आहे, त्याच्यामुळे अभ्यास कसा करायला पाहिजे, खूप जास्त भरपूर करायला पाहिजे, सिन्सिअरली करायला पाहिजे आणि तेवढ्या सिन्सिअरली आपण करत नसणार आहे. म्हणून आई आपल्याला राग, तर तिची फ्रेम ऑफ रेफरन्स आपण कन्सिडर करायचं आहे आणि आपण तिच्यावर रागवायचं नाहीये. थँक्यू.